वाघ वॉरियर्स विरुद्ध भीम गर्जना वॉरियर्स असा जय भीम प्रीमियर लीग चोपडा पर्व 1 चा चौथ्या दिवशीचा दुसरा सामना या ठिकाणी रंगताना दिसतोय. श्रीकांत यांनी चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे आणि या चौकाराचे प्रायोजक होते मनोहर दादा बाविस्कर चोपडा. त्यानंतर एकेरी धाव स्ट्राइक रोटेट करतायत सुनील मगन भालेराव संघ विरुद्ध भीम गर्जना वॉरियर्स. 5 धावा सुनील मगन भालेराव संघाच्या झालेल्या आहेत. गौरव शिरसाळे आपका गौरव शिरसाठ आणि या ठिकाणी पहिल्या विकेटचं पतन. पाच धावांवर पहिला झटका लागलेला आहे सुनील मगन भालेराव यांच्या संघाला. गौरव शिरसाट कॉट हर्षल पवार बोल्ड कोमल तायडे. 5 धावा 1 गडी बाद. जय भीम प्रीमियर लीग चोपडा पहिले पर्व पहिल्या पर्वाचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवशीचा दुसरा सामना. किरण भाऊ सोनोने के ग्रुप चोपडा या स्पर्धेचे यूट्यूब लाईव्ह आणि टी शर्टचे प्रायोजक. तर माननीय श्री मुकेश भाऊ सोनोने कल्पराज फाउंडेशन जळगाव या स्पर्धेतील चषकांचे प्रायोजक. दरम्यान मल्लीच्या हातात चेंडू आणि परतावा लागेल फलंदाजाला. अतुल सोनोने कॉट विक्रांत गायगोले बोल्ड कोमल तायडे. बॅक टू बॅक विकेट्स घेताना कोमल तायडे आणि पुढचा चेंडू असेल कोमल तायडे यांचा. तो असेल हॅट्रिक बॉल. सुनील मगन भालेराव यांचा संघ 5 धावा 2 गडी बाद. अजय भाऊ साळुंखे चोपडा ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक. अधिकारजी पेंढारकर साहेब तहसीलदार फलंदाजी आणि गोलंदाजी यांचे प्रायोजक. माननीय श्री गायकवाड सर व माननीय श्री सोनकांबळे सर चोपडा अंपायर यूट्यूब आणि फूड स्पॉन्सर्स. राजेंद्रदादा सुखदेवे चोपडा पेंटर या नावाने परिचित प्रवेशद्वाराचे प्रायोजक. भूपेंद्रदादा मैलागीर चोपडा प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक. ॲडव्होकेट निलेश दादा भालेराव चोपडा समालोचन कक्षाचे प्रायोजक. रुपेश भाऊ भालेराव चोपडा टॉस का बॉसचे प्रायोजक. मनोज बापू बाविस्कर व श्री अविनाथजी बाविस्कर माननीय श्री नितीन भाऊ मैलागीर चोपडा प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक. प्रवीणदादा साळुंखे चोपडा माननीय श्री तायडे सर चोपडा माननीय श्री वाडे सर चोपडा. सुनील अहिरे सर आर्मी चोपडा यांचं डीजेसाठीचं सहकार्य लाभतंय. ॲडव्होकेट शुभमदादा बाविस्कर यांचं प्लेयर्स डगआउटसाठी प्रायोजकत्व लाभलेलं आहे. देवानंद वाघ सर आणि प्रमोद वाघ सर चोपडा यांचं सुद्धा या स्पर्धेला प्रायोजक म्हणून सहकार्य लाभलेलं आहे. दरम्यान हॅट्रिक बॉल या ठिकाणी मिस केलेला आहे. दादू नवाल आता नवीन फलंदाज आलेले आहेत. जबरदस्त सुरुवात केलेली आहे भीम गर्जना वॉरियर्सच्या गोलंदाजांनी. पोल करण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर डॉट बॉल निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूने षटक मात्र संपत आहे.
सुनील मगन भालेराव संघाची धावसंख्या 5 धावा, 2 गडी बाद. या स्पर्धेसाठी सतीश भाऊ थोरात शिरपूर, प्रशांत बोदवडे सर शिक्षक आश्रमशाळा वैजापूर, माननीय श्री साळवे साहेब PI चोपडा, माननीय श्री विजय कडरे सर चोपडा, लक्ष्मण भाऊ बाविस्कर चोपडा, माननीय श्री योगेश दादा नन्नवरे BM फाउंडेशन जळगाव यांचं सायकलसाठीचं प्रायोजकत्व लाभलेलं आहे. तर रंगराव मोरे सर माजी मुख्याध्यापक चहाडी यांचं सुद्धा सायकलसाठीचं प्रायोजकत्व लाभलेलं आहे. तर या स्पर्धेसाठी मदत करणाऱ्या सर्व प्रायोजकांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विक्रांत गायगोले भुसावळ एक्सप्रेस आपल्या जबरदस्त एकेरी धाव मिळते. दुसरे षटक सुरू आहे. 2 गडी बाद 7 धावा. भीमगर्जना वॉरियर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फटका हवेत आणि क्षेत्ररक्षकाने माझ्या मते प्रयत्नच केलेला नाहीये. जितू यांनी जर हलकीशी स्टार्ट जरी घेतली असती तरी हा सोपा झेल होता, परंतु थोडेसे लेट झालेले आहेत. दरम्यान फलंदाजाला मिळते 1 धाव. धावसंख्या 8. भुसावळ एक्सप्रेस विक्रांत गायगोले यांचा सामना करतील दादू नवाल. चोपडा येथे रंगणारा जय भीम प्रीमियर लीगचा थरार आपण बघत आहात. फुलटॉ चेंडू अलॉंग द कार्पेट, चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. मल्ली यांच्याकडे चेंडू परत करेल. दरम्यान एकेरी धाव. नऊ धावा झालेल्या आहेत. विक्रांत गायगोले यांचा सामना करतील श्रीकांत. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर वाईडचा इशारा आलेला आहे. 1 अवांतर धाव आणि धावसंख्या 10 धावा. 10 द लॉस ऑफ 2. मलिंगा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा चांगला झालेला नाहीये, परंतु मिड विकेटकडे चेंडू जातोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू अडवतोय. दरम्यान एकेरी धावेने स्ट्राईक रोटेड या ठिकाणी होतीये. विकेटवरून कोणीही धावू नये प्लीज. आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवलेला आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चांगलं इंटेंट या ठिकाणी दाखवलेलं आहे विक्रांत गायगोले यांनी. दरम्यान 2 षटकांची समाप्ती. सुनील मगन भालेराव 11, 10 धावा, 2 गडी बाद. चला, मागच्या सामन्यासाठी शुभम आहिरे आणि माही बिराडे यांचं कौतुक करतायत सुभाष सोनवणे. रवींद्र सोनवणे हे आयोजन समितीचं कौतुक करतायत आणि नक्कीच ते करायला पाहिजे. एक खूप मोठी स्पर्धा चोपडा शहरात या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. जय भीम प्रीमियर लीग. 5 दिवस चालणारा हा जय भीम प्रीमियर लीगचा थरार. बॅटची कड घेतलेली आहे. शॉर्ट फाईड लेगकडे चेंडू गेलेला आहे. दरम्यान एकेरी धाव मिळेल श्रीकांत यांना. तर लखन बाविस्कर हे नगर देवळ्यावरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी आयोजन आणि नियोजनाचं कौतुक केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की एक जबरदस्त स्पर्धा.
चला वेळ वाचवायचा आहे मित्रांनो. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने आणि मिळतोय चौकार. या चौकाराचे प्रायोजक मनोहर दादा बाविस्कर चोपडा. धावसंख्या 15 धावा. एकच धाव मिळेल. सुनील अप्पा भालेराव चोपडा व श्रीकांत भाऊ भालेराव संघ फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. यावेळेस आडव्या बॅटने संपर्क चांगला आहे. वाईड लॉंग ऑन सीमा रेषा पार मिळतोय. जय भीम प्रीमियर लीग चोपडा पर्व 1 चा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. 22 धावा 2 गडी बाद. चला मास्टर भगवान अर्थात दक्ष ॲक्वाचे संचालक भगवान भालेराव, रामेश्वर कॉलनी आणि मेहरून परिसरातील एक वजनदार व्यक्तिमत्व, ते सुद्धा या स्पर्धेच्या आयोजनाचं कौतुक करतायत. 1 नंबर स्पर्धा असं त्यांचं म्हणणं आहे. नक्कीच भगवान. ओहो हो, यष्ट्याच्या मागे जबरदस्त कामगिरी केलेली आहे. फ्रॅक्शन ऑफ सेकंड. डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत स्टंप उडवलेले. आणि तिसरा फलंदाज या ठिकाणी तंबूत परततोय. विक्रांत गायगोले. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल, आता मात्र यष्टीरक्षणात सुद्धा आपली चमक दाखवताना भुसावळचा सुपरस्टार चोपड्यामध्ये कशी कामगिरी करतो याकडे सर्वांच्या नजरा आहेत. आणि या स्पर्धेमध्ये भुसावळचा दुसरा एक सुपरस्टार होता दीपक सोनवणे. आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी दीपक सोनवणे करू शकलेला नव्हता. यावेळेस मात्र षटकार, आणि हा षटकार का आहे तर डॉक्टर रोहन पाटील सर आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. चोपडा नगर परिषदेचे सन्माननीय नगरसेवक डॉक्टर रोहन पाटील सर आपलं जय भीम प्रीमियर लीग तर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या षटकाराचे प्रायोजक होते सुजित सुनील बागुल. दरम्यान तिसरं षटक संपलेलं आहे. 28 धावा 3 गडी बाद. 3 षटकांची समाप्ती. सुनील अप्पा भालेराव चोपडा व श्रीकांत भाऊ भालेराव चोपडा यांचा संघ फलंदाजी करतोय. अजय सोनवणे मल्ली यांनी जे दर्जेदार यष्टीरक्षण केलेलं आहे त्याचं कौतुक करताना. हॅलो. जय भीम प्रीमियर लीग पर्व पहिले चौथ्या दिवसाच्या सत्रात आपल्या चोपड्या नगरीचे नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय डॉक्टर साहेब रोहनजी पाटील यांनी भेट दिलेली आहे. तरी मी नियोजन समितीच्या वतीनं आदरणीय डॉक्टर साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी प्रशांत यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. आणि डॉक्टर साहेबांनी मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचे आहे. स्वागत करून प्रशांत. हो, या ठिकाणी मात्र वेटचा कॉल केलेला होता, परंतु प्रखर सूर्यप्रकाशामुळे थोडेसे चेंडूला जज करू शकलेले नाहीये. हलकेसे पुढे निघून गेलेले होते. आदरणीय नितीनदादा मैलागीर हे आमचे विद्यमान नगरसेवक रोहनदादा डॉक्टर रोहनदादा यांचे स्वागत आणि सत्कार करीत आहे.
31 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर विजय. विजय पंडित वानखेडे गोलंदाजी मार्कवर. तर बंटी सोनवणे यांचा घाणाघाती प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतोय जय भीम प्रीमियर लीग चोपडा पर्व 1 चा ब्रँडेड षटकार. धावसंख्या 37. बंटी सोनवणे 2 षटकारांच्या मदतीने 4 चेंडू 14 धावा करून खेळत आहेत. तर दादू नवाल 8 चेंडू 7 धावा 1 चौकार त्यांनी लगावलेला आहे. 37 धावा 3 गडी बाद. आदरणीय सम्राट पंकज अडकमोल साहेबांचे स्वागत. मी पवार यांना विनंती करतो की त्यांनी आलेले सम्राट दादांचे स्वागत करायचे. वायडी मैलागीर साहेबांचे ते तहसीलदार साहेबांचे ते नातू आहेत, तर त्यांचे स्वागत पवार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सुहास पवार. बेचाळीस धावा झालेल्या आहेत. 4 षटकांची होते समाप्ती. सुनील मगन भालेराव व माननीय श्री श्रीकांत भाऊ भालेराव यांचा संघ फलंदाजी करतोय. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा 3 गडी बाद. ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानात आलेली आहे आणि ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक अजय भाऊ साळुंखे चोपडा. आपल्या या क्रिकेट लीगमध्ये आपले बरेचसे हे विद्यार्थी क्रिकेटपटू हे नामांकित आहेत आणि त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा चांगली मजल मारलेली आहे. असे चिरंजीव रत्नदीप शिरसाट यांनी महिला मंडळ शाळेत MMS परीक्षेत SC कॅटेगरीत जिल्ह्यात प्रथम नंबर प्राप्त केलेला आहे. असे या रत्नदीपचं स्वागत आमचे आयकॉन प्लेयर राहुल भाऊ आयरे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. राहुल भाऊ आयरे यांचे हे आवडते प्लेयर आहेत म्हणून त्यांच्या हस्ते या रत्नदीपचा सत्कार करायचं त्यांनी इच्छित केलेलं आहे. आदरणीय रूपचंदजी बालेराव साहेब यांनी मुख्य व्यासपीठाकडे यायचे. आदरणीय रूपचंदजी बालेराव साहेब यांनी मुख्य व्यासपीठाकडे येऊन स्वागत आणि सत्कार स्वीकारायचे आहे. आमचे कमिटीचे सदस्य रोहन पवार हे रूपचंदजी बालेराव यांचे स्वागत करतील. सौरभ पवार हे रूपचंदजी बालेराव यांचे स्वागत करतील समितीच्या वतीनं. अजय भाऊ साळुंखे यांनी प्रायोजित केलेली ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानाच्या बाहेर गेलेली आणि ड्रिंक्स अवकाशानंतरचा खेळ आता सुरू होतोय. तर फलंदाजी आणि गोलंदाजी एड बदलले गेलेले, ज्याचे प्रायोजक अधिकारजी पेंढरकर साहेब तहसीलदार. चला विक्रांत गायगोले आता गोलंदाजी मार्कवर. गती गती
आणि इतक्या वेगवान गतीने यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु नीटचा आदरणीय बॅटवर आलेला नाहीये. एक धाव मिळते. हॅलो आदरणीय अतुलदादा पाटील एक्समॅन BSF रिटायर आपले सैनिक यांचं स्वागत पंकज बाविस्कर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय अतुलदादांनी मुख्य व्यासपीठाकडे यायचे आणि स्वागत स्वीकारायचे आणि तसेच त्यांच्यासोबत गौतमदादा शिंदे यांनी देखील मुख्य मंचाकडे येऊन आपलं स्वागत आणि सत्कार स्वीकारायचे आहे. पंकज बाविस्कर यांना विनंती करतो की या मान्यवरांचं त्यांनी स्वागत करायचे. ओ हो यू मिस आहे. दांडी 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 गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस आहे. चौथा फलंदाज तंबूत परततोय. दादू नवाल यांना परतावा लागेल. चौथा झटका सुनील मगन भालेराव यांच्या संघाला लागतोय. सुनील मगन भालेराव आणि श्रीकांत भाऊ भालेराव चोपडा यांचा संघ आता अडचणीत सापडलेला आहे. ड्रिंक्स अवकाशानंतरच्या पहिल्या षटकात विक्रांत गायगोले यांनी भरोशाच्या दादू नवालला तंबूत परतवलेलं आहे. हो, यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. एक अवांतर धाव या ठिकाणी टोटलमध्ये जोडली जाते. धावसंख्या 44. मल्ली पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. एकेरी धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल. आकाश थोडेसे लेट झालेले होते आणि लगेच फलंदाजाने बघितलं की संधी आहे आणि त्या संधीचं सोनं केलेलं आहे. चांगली कॉलिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता 46 धावा. दरम्यान मुद्दस्सर शेख एक आघाडीचे फलंदाज यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जय भीम प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे त्यांचं आम्ही शब्द सुमनांनी स्वागत करतो. ओ हो डॉट बॉल. निर्धाव चेंडू. विक्रांत गायगोले भुसावळ एक्सप्रेस या नावाने ओळखले जातात आणि भुसावळ एक्सप्रेस मात्र चोपड्यामध्ये सुसाट वेगाने धावताना दिसते. या षटकातला मलिंगाच्या स्पेलचा शेवटचा चेंडू. डॉट बॉलने षटक संपत आहे. विक्रांत गायगोले यांनी आपल्या 2 षटकात किफायती मारा करत केवळ 8 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. 5वं षटक संपत आहे. 46 धावा, 4 गडी बाद. सुनील मगन भालेराव आणि श्रीकांत भाऊ भालेराव चोपडा यांचा संघ 5 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा, 4 गडी बाद. वीरू भालेराव आणि बंटी सोनवणे फलंदाजी करतात.
50 पार झालेली 54 धावा या षटकातला शेवटचा चेंडू असेल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा केलाय. चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय जय भीम प्रीमियर लीग चोपडा पर्व 1 चा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. ओ, चांगला चेंडू या ठिकाणी, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. सातवं षटक सुरू आहे. बंटी सोनवणे, बंटी सोनवणे सामना करतील विजय यांचा. यावेळेस इम्प्रोव्हायझेशन आणि चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चितच या ठिकाणावरून जर चेंडू सुटला असता तर चौकारासाठी गेलेला असता. जोरदार टाळ्या व्हायला हव्या त्या जबरदस्त क्षेत्ररक्षणासाठी. आणि बघा, स्वतः सिनियर खेळाडू मलिंगा आपल्या युवा खेळाडूचं कौतुक करताना, नक्कीच, आणि ते करणं आवश्यक आहे. लॉंग ऑफच्या दिशेने आणि ज्यांनी चेंडू अडवलेला होता ते आहेत समाधान पवार, सॅम पवार, चोपड्याचे कृष्णा सातपुते म्हणून ज्यांना ओळखलं जातं. आणि तशी कामगिरी सुद्धा करावी लागणार आहे. (63) द लॉस ऑफ 4. विजय यांचा या षटकातला शेवटचा चेंडू असेल. खोदून काढलेला आहे, चांगला. ओ, या ठिकाणी मात्र नजर हटी आणि दुर्घटना घटीसारखा प्रकार बघायला मिळालेला आहे. ज्या ठिकाणी चेंडू लगेच पिकअप करून जर थ्रो केला असता तर एक धावबाची संधी निर्माण झाली असती, परंतु थोडक्यात नजर काढली आणि चेंडू सरळ सीमारेषा पार गेलेला आहे. आणि या चौकाराचे प्रायोजक मनोहरदादा बाविस्कर, चोपडा. सातवं षटक संपलेलं आहे. सुनील मगन भालेराव आणि श्रीकांत भाऊ भालेराव यांच्या संघाची धावसंख्या 7 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा, 67 द लॉस ऑफ 4. शेवटचे 6 चेंडू या डावातले शिल्लक.
चला धावाच्या स्वरूपात चौथा फलंदाज, माझ्या मते पाचवा फलंदाज तंबूत परतलेला आहे. शेवटचं षटक. आनंद जगताप ऑन साईडला, आनंदने चेंडूला खेळलेला आहे, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. बुद्धभूषण यांचा सामना करतील वीरू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ओहो, यावेळेस मात्र पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन, बॅट लागली की पाय लागलाय, पंचपुष्टी करतील, लेग बाईटचा इशारा. 70 धावा पूर्ण. आणि आता बुद्धभूषण यांचा या डावातला शेवटचा चेंडू असेल. आनंद संजय जगताप, मॅन फ्रॉम शिरपूर. चांगला फटका अलॉंग द कार्पेट. पहिली धाव वेगात घेतलेली, दुसरीचा कॉल होतोय का? कॉल झालेला आहे. यष्टीरक्षकाकडे थ्रो गेलेला आहे. मलिंगा यांनी कलेक्शन केलेलं आहे आणि आनंद यांना परतावा लागेल. सुनील मगन भालेराव व श्रीकांत भाऊ भालेराव चोपडा यांच्या संघाने निर्धारित 8 षटकांमध्ये 6 गडी बाद 71 धावा केलेल्या आहेत. तर भीम गर्जना वॉरियर संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या समोर लक्ष असेल 72 धावांचं, 72 टू विन. चला, आयोजन समितीला विनंती असेल की पुढच्या सामन्याची नाणेफेक लवकरात लवकर करून घ्यायची. आयोजन समिती. हॅलो. मोरे सुपर किंग संघ आणि पानपाटील वॉरियर्स दोघं संघांच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉसच्या मंचावर यायचे आहे. लवकरात लवकर टॉस करून घ्यायचे आहे. दोघं बी संघ लवकरात लवकर यायचे. कॅप्टनांनी लवकरात लवकर यायचे. साळुंके भाऊसाहेब लवकर यायचे.
पानपाटील संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि थोड्याच वेळात ते आपलं डिसिजन देणार आहेत. चलिए तो सभी दर्शकों का मैं पद्माकर दगाजीराव पाटिल चोपड़ा से तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूं. जय भीम प्रीमियर लीग का आज का चौथे दिन का ये दूसरा मुकाबला खेला जा रहा है. तो स्ट्राइक पर होंगे विक्रांत गायगोले अर्थात मल्ली द मैन फ्रॉम भुसावल. जितेंद्र होंगे नॉन स्ट्राइक पर. जितेंद्र हालेंगे और दादू नवाल गेंदबाजी की शुरुआत करेंगे. 72 रनों का लक्ष्य होगा भीम गर्जना वॉरियर्स के सामने. तो गेंदबाज पहली गेंद डालता हुआ ऑफ स्टंप की बाहर की गेंद को उड़ाया है एक्स्ट्रा कवर रीजन में 6 रनों के लिए. विक्रांत गायगोले के बल्ले से निकलता हुआ यह पहला छक्का 72 रनों का लक्ष्य होगा. यह पहला छक्का आता हुआ सुजीत सुनील बागुल जो कि इस जय भीम प्रीमियर लीग के पहले संस्करण के ब्रांडेड छक्के के प्रायोजक. यह स्लॉट की गेंद थी, इस गेंद को लॉफ्ट किया, बहुत बढ़िया शॉट. फिर से एक बार मल्ली इंप्रोवाइज करने का प्रयास. इस बार चूंकि गेंद सीधे विकेट कीपर के हाथों में. डॉट बॉल. नंदू नवाल. इस बार इंप्रोवाइज किया है फाइन लेग की तरफ. ये थर्ड मैन की तरफ कहेंगे क्योंकि लेफ्ट हैंडेड बल्लेबाज था तो इंप्रोवाइज किया था थर्ड मैन की तरफ. 4 रन और इस चौके के प्रायोजक मनोहर दादा बाविस्कर चोपड़ा. रन संख्या 10 रन. भीम गर्जना वॉरियर्स के खिलाफ 72 रनों का लक्ष्य डिपेंड करने के लिए उतरी है सुनील अप्पा भालेराव चोपड़ा व श्री श्रीकांत बाबू भालेराव चोपड़ा इनकी टीम. इस गेंद को उड़ाया है, शॉट फंसी हुई है, गेंद हवा में और यह बहुत बढ़िया कैच.
10 रनों पर पहला झटका। विक्रांत गायगोले, मल्ली को लौटना होगा। दादू नवाल का पलटवार, पहली 2 गेंदों पर वार किए थे मलिंगा ने, और चौथी गेंद पर यहां पर कमबैक करते हुए दादू नवाल। 10 रन 1 विकेट के नुकसान पर भीम गर्जना वॉरियर्स की टीम 72 रनों का पीछा करते हुए। विजय पंडित वानखेड़े के बल्ले से आता हुआ यह पहला छक्का, जिसके प्रायोजक थे सुजीत सुनील बागुल। 16 रन 1 विकेट। इस छक्के की मदद से विजय अपना खाता खोल चुके हैं। पहले ओवर की समाप्ति 16 रन 1 विकेट। दादू नवाल ने इस ओवर में 16 रन जरूर दिए हैं, लेकिन एक बहुत बड़ी मछली अपने जाल में फंसाई है। पहले ओवर की समाप्ति के बाद भीम गर्जना वॉरियर 16 रन 1 विकेट के नुकसान पर आउट होने वाले एकमात्र बल्लेबाज है विक्रांत गायगोले, अर्थात मल्ली, मैन फ्रॉम भुसावल। इस गेंद को उड़ाया है खिलाड़ी गेंद के नीचे, और बहुत बढ़िया तरीके से गेंद के नीचे आए थे, लेकिन कैच को अतुल लपक नहीं पाए।
19 रन, 1 विकेट। ये इस बार लॉन्ग ऑन का खिलाड़ी हरकत में आता हुआ, विकेट का पतन, दूसरा झटका भीम गर्जना वॉरियर्स को लगता हुआ। किरण भाऊ सोरोने, के ग्रुप चोपड़ा, यूट्यूब और टी शर्ट के स्पॉन्सर्स माननीय श्री मुकेश भाऊ सोरोने, कल्पराज फाउंडेशन जलगांव, ट्रॉफी के प्रायोजक, ड्रिंक्स ट्रॉली के प्रायोजक अजय भाऊ साळुंखे चोपड़ा, बैटिंग और बॉलिंग एंड के प्रायोजक अधिकार जी पेंढारकर सर तहसीलदार, गायकवाड़ सर और श्री सोन कांबले सर, अंपायर यूट्यूब एंड फूड स्पॉन्सर्स, मुख्य प्रवेश द्वार के प्रायोजक राजेंद्र दादा सुखदेव चोपड़ा, पेंटर के नाम से मशहूर, प्लेयर्स डगआउट के लिए भूपेंद्र दादा मैलागिर चोपड़ा, इनका सहकार्य मिल रहा है। कमेंट्री बॉक्स के लिए एडवोकेट नीलेश दादा भालेराव चोपड़ा, इनका सहकार्य मिल रहा है। मनोज बापू बाविस्कर, श्री अविनाश जी बाविस्कर, नितिन भाऊ सोनोने, नितिन भाऊ मैलागिर चोपड़ा, प्लेयर्स डगआउट के स्पॉन्सर्स। डीजे के लिए हमें सहकार्य मिल रहा है सुनील अहिरे सर, आर्मी चोपड़ा। एलईडी वॉल के लिए प्रमोद वाघ सर चोपड़ा, देवानंद वाघ सर, वाडे सर, तायडे सर, प्रवीण दादा साळुंखे सर, इन सभी का सहकार्य मिल रहा है। और इसी बीच अब भीम गर्जना वॉरियर्स की टॉप ऑर्डर यहां पर लड़खड़ाते हुए नजर आ रही है। टॉप ऑर्डर के 3 खिलाड़ी, टॉप ऑर्डर के 3 खिलाड़ी डगआउट पहुंच चुके हैं। तो अतुल, जिन्होंने एक आसान सा कैच छोड़ा था, हालांकि वो गेंद फ्री हिट थी, लेकिन कैच तो छूटा था, लेकिन अतुल ने अब कमबैक किया है और बहुत बढ़िया यहां पर कैच लपका है अतुल ने। तीन खिलाड़ी अब डगआउट पहुंच चुके हैं। विक्रांत गायगोले, विजय वानखेड़े और मिलिंद सोनोने। अलोंग द कारपेट वाइडिश लॉन्गा की तरफ गेंद जाती हुई। बड़ा हिट लगाने का प्रयास और गेंद सीधे हाथों में, चौथा झटका विजय वानखेड़े को लौटना होगा। वीरू भालेराव ने इस ओवर में केवल 4 रन दिए हैं। हॅलो, आता आपल्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय गोपाल भाऊ शिंपी यांचं आगमन झालेलं आहे। या जय भीम प्रीमियर लीगसाठी गोपाल भाऊंचं खूप मोठं योगदान आहे। नामनिर्देशन फॉर्म भरण्यापासून तर ऑक्शन करण्यापासून तर हे ग्राउंड उपलब्ध करून देण्यापासून खूप मोठं योगदान गोपाल भाऊंनी या लीगसाठी आपल्याला दिलेले आहे। असे आदरणीय गोपाल भाऊ यांचे स्वागत, तसेच सचिन दादा यांचे स्वागत, त्यांचे मोठे बंधू सचिन दादा, हे दोघं बंधूंचे स्वागत आमच्या समितीच्या वतीनं मी ईश्वर सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत आणि सत्कार करावा।
20 रनों पर 4 विकेट। एक ओवर में 4 रन देकर 3 महत्वपूर्ण विकेट लिए हैं वीरू भालेराव ने। 2 ओवर की समाप्ति, भीम गर्जना वॉरियर्स 20 रन 4 विकेट, 2 ओवर की समाप्ति। हॅलो, मी आपणास सांगू इच्छितो की ह्या टीमचे सर्व आमचे फायनान्स मंत्री आदरणीय गोपाल भाऊ शिंपी आहेत. त्यांच्याकडे मी अर्थ खात्याची चाबी देऊन दिलेली आहे आणि आम्हाला जो पुरवठा आहे अर्थ खात्याचा सर्व गोपाल भाऊ करताय. त्यांनी असं योगदान दिलेलं आहे आम्हाला, ते त्यांच्या अकाउंटला आलेले पैशांवर जे GST लागते ते GST देखील त्यांनी आपल्या लीगसाठी आपल्याला माफ करून दिलेली आहे. असं मोठं दायित्व गोपाल भाऊंनी दिलेलं आहे. त्यामुळे गोपाल भाऊंचं विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. अशा गोपाल भाऊंचं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनी आता सत्कार स्वीकारला त्याच्याबद्दल त्यांचं आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. इस बार हल्के हाथों से खेला है अपने ही फॉलो थ्रू में गेंदबाज दादू नवाल इस गेंद को रोकते हुए। 25 रन 4 विकेट, 34 गेंदों में 47 की जरूरत। टॉप ऑर्डर के कोलैप्स हो जाने के बाद अब कोमल तायडे और बुद्धभूषण के कंधों पर होगी जिम्मेदारी। ऑफ स्टंप के बाहर कट करने का प्रयास, डॉट बॉल, बिंदी गेंद, गेंद सीधी विकेट कीपर के हाथों में। श्री किरण भाऊ सोनू के ग्रुप चोपड़ा यूट्यूब और टी शर्ट के लिए जिनका सहकार्य हमें मिला है, साथ ही में श्री मुकेश भाऊ सोनू कल्पराज फाउंडेशन ट्रॉफी के स्पॉन्सर्स। दादू नवाल शॉर्ट ऑफ लेन, गेंद, इस गेंद को उड़ाया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ। खिलाड़ी गेंद की राह तक रहे थे, हालांकि गेंद बड़ी देर हवा में थी, प्रयास नहीं किया। सिंगल मिलेगा, सिंगल के साथ रन संख्या आगे जाएगी 26, द लॉस ऑफ 4। 26 रन इस ओवर की आखिरी गेंद। इस बार गेंद को उड़ाया है, शॉट फंसी है। अतुल ने बहुत बढ़िया कैच लपका है। 26 रनों पर भीम गर्जना वॉरियर्स की आधी टीम अब डगआउट में लौट चुकी है। बुद्धभूषण कॉट, अतुल बोल्ड, दादू नवाल। 26 रन, 3 ओवर की समाप्ति, 5 विकेट के नुकसान पर। हॅलो, डगआउट स्पॉन्सर भूपेंद्र भाऊ मैलागीर यांनी मुख्य व्यासपीठाकडे यायचे. आदरणीय भूपेंद्र भाऊ मैलागीर, आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचे. तसेच पानपाटील संघाने आपलं डिसिजन द्यावायचे आहे. आपण नाणेफेक जिंकलेला आहे.
चलिए तो अब यहां से भीम गर्जना वॉरियर्स की लड़खड़ाती हुई पारी किस ओर जाती है ये देखना होगा। इसी बीच वाइड का इशारा आता हुआ एक अतिरिक्त रन टोटल में जुड़ता हुआ और इस एक अतिरिक्त रन की मदद से रन संख्या 28। पानपाटील संघाने क्षेत्ररक्षणाचं डिसिजन घेतलेलं आहे. मोरे सुपर किंग संघाला विनंती आहे की आपल्याला पानपाटील संघाने बॅटिंगची अजय सोनू ने संधी दिलेली आहे. यूट्यूब आणि लाइव पानपाटील चैट के संघाने माध्यम से हमारे साथ क्षेत्ररक्षणाची जुड़ चुके हैं निवड केलेली आहे. भगवान भालेराव, अजय सोनू ने, ये सभी हमारे साथ जुड़ चुके हैं। सभी का तहे दिल से इस्तकबाल, हार्दिक स्वागत। ऑफ स्टंप के बाहर इस गेंद को केवल दिशा दिखाने का काम किया है, गेंदबाज के गति का इस्तेमाल यहां पर किया है और मिल जाएगा चौका। और इस चौके के प्रायोजक मनोहर दादा बाविस्कर चोपड़ा। तैंतीस रन 5 विकेट। सत्ताईस गेंदे 39 रनों की जरूरत। देखिए कम स्कोर था लेकिन तारीफ होगी यहां पर सुनील अप्पा भालेराव और श्रीकांत भाऊ भालेराव चोपड़ा 11 की, जिन्होंने बेहतरीन गेंदबाजी की है। आनंद जगताप, आनंद संजय जगताप गेंदबाजी मार्ग पर। अधिकार जी पेंढरकर सर तहसीलदार जो कि गेंदबाजी और बल्लेबाजी एंड के प्रायोजक। फिर से एक बार आनंद, और आनंद का सामना करेंगे आकाश। और यहां पर बहुत बढ़िया कैच, विकेट का पतन, छठवां झटका। आकाश वानखेड़े को लौटना होगा। आनंद जगताप को मिलती हुई सफलता, 33 रनों पर छठवां झटका। चार ओवर की समाप्ति के बाद 33 रन 6 विकेट के नुकसान पर 24 गेंदों में 39 की जरूरत।
तो ड्रिंक्स इंटरवल के बाद पहली ही गेंद पर एक जबरदस्त छक्का जड़ा था कोमल तायड़े ने। ड्रिंक्स इंटरवल के प्रायोजक थे अजय बाबू साळुंखे चोपड़ा। और इस टूर्नामेंट के यूट्यूब एंड टी शर्ट स्पॉन्सर्स माननीय श्री किरण बाबू सोनोने के ग्रुप चोपड़ा। और ट्रॉफी के स्पॉन्सर्स माननीय श्री मुकेश बाबू सोनोने कल्पराज फाउंडेशन जलगांव। ये शायद अगर वाइड का इशारा, शायद दूसरा जो टप्पा था वो क्रीज के अंदर खाया था। चला, पंचांना विनंती असेल वेळ वाचवायचा आहे, वेळ वाचवायचा आहे. खेळाडूंना विनंती असेल वेळ वाचवायचा आहे प्लीज. ऑफ स्टंप के बाहर वैकेंट एरिया को टारगेट करने का प्रयास, लेकिन शॉर्ट कवर क्षेत्र में इस गेंद को रोका गया. सिंगल मिलता हुआ. रन संख्या 40, 22 गेंदे और 32 की जरूरत. अब 21 गेंदों में 31 की जरूरत. रन संख्या 41. पांचवा ओवर चलता हुआ. 21 में 31 की जरूरत. अब स्ट्राइक पर होंगे रवि मेढ़े. इस बार थर्डमैन की दिशा में इस गेंद को खेला है. सिंगल मिलता हुआ. सूरज इस गेंद को रोकते हुए. शॉट ऑफ लेंथ पुल किया है स्क्वायर लेग की तरफ. फील्डिंग तो बहुत बढ़िया है. दूसरा रन मिलेगा या नहीं? नहीं, क्योंकि जो जिस बल्लेबाज ने इस स्ट्रोक को खेला था वो शायद पहले रन के लिए देरी कर चुके थे. 19 गेंदे 29 रन. फुल टॉस गेंद को मिस कर दिया है. यहां पर फुल टॉस को मिस नहीं करना चाहिए. गौरव शिरसाट अब तक किफायती गेंदबाजी करते हुए. 5 ओवर की समाप्ति के बाद 44 रन 6 विकेट के नुकसान पर 18 गेंदों में 28 की जरूरत. 9.33. ये जो टारगेट है ये पाया जा सकता है, लेकिन किस तरीके से आप बल्लेबाजी करते हैं इस पर बहुत कुछ निर्भर है. फिलहाल हम तारीफ करना चाहेंगे सुनील अप्पा भालेराव चोपड़ा और श्री श्रीकांत भाऊ भालेराव चोपड़ा की टीम का, क्योंकि एक 72 रनों का छोटा सा लक्ष्य था और पहली 2 गेंदों में 10 रन आ चुके थे. पहली 3 गेंदों में 10 रन आ चुके थे. उसके बाद मलिंगा का जो विकेट लिया था गेंदबाज ने, उसके बाद कहीं ना कहीं वापसी की है फील्डिंग करने वाली टीम ने. उसके बाद रेगुलर इंटरवल्स में विकेट गिर चुके हैं और एक भी बल्लेबाज ने जिम्मेदारी से खेला नहीं है. इसी बीच नो बॉल का इशारा आया है. यह भी फुल टॉस गेंद थी, इस पर भी फायदा नहीं उठा पाए. अबोध वेस्ट हाइट की नो बॉल और अगली गेंद होगी फ्री हिट. अट्ठा गेंद 26 की जरूरत. ये देखिए
शॉट सिलेक्शन पर ध्यान देना होगा। ये बॉडी से बहुत क्लोज गेंद थी, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था, गेंद पैरों से टकराई और जिसके चलते कोई रन नहीं आया। देखिए हर गेंद पर चौका या छक्का तो नहीं आएगा, आपको सिंगल डबल से गेम को चलाना होगा, खराब गेंदों की राह तकनी होगी और उस पर बड़े प्रहार करने होंगे। डॉट बॉल, डॉट बॉल, बहुत बढ़िया गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंदबाजी वीरू भालेराव। कोमल तायडे हर गेंद पर बल्ला घुमा रहे हैं। ये नो बॉल, अबोव द वेस्ट हाइट की नो बॉल। अगली गेंद होगी फ्री हिट, रन संख्या 47, 16 गेंदे 25 की जरूरत। अब यहां पर लाइसेंस टू किल, कोमल तायडे के पास लाइसेंस होगा। ओहो हो, ये क्या था, ये क्या शॉट था। इस शॉट की तो रील बनेगी ही बनेगी और पूरी रील हम चाहेंगे कि स्लो मोशन में बननी चाहिए, क्योंकि यहां पर कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना वाला शॉट हमने देखा है। मारना कहीं और चाहते थे, गेंद रुक कर आई, बल्ला घूम गया, उसके बाद ये गेंद बल्ले से टकराई और ये फाइन लेग की तरफ चौका जाना चाहिए था, ये थर्ड मैन की तरफ चौका गया है। हालांकि जो नतीजा बल्लेबाज चाहते थे वो मिला है, लेकिन जहां खेलना चाहते थे वहां इस शॉट को नहीं खेल पाए। इसी बीच भीम गर्जना वॉरियर्स का अर्धशतक बोर्ड पर लगता हुआ 15 गेंदे 21 की जरूरत, 51 रन 6 विकेट के नुकसान पर। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध यांचे प्रतिमा पूजन व पुष्पदान आमचे प्रवीण भाऊ करणकाळ आणि रूपचंद बाबा भालेराव हे करीत आहे। 53 रन 6 विकेट, 14 गेंदे 19 की जरूरत। गेंदबाजी मार्ग पर वीरू, ये लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद, अतिरिक्त रन ये महंगे पड़ सकते हैं भालेराव जी की टीम को। 14 गेंदे 18 रन। ये कैच छूट चुकी है, हालांकि गेंद जो थी ये श्रीकांत के सर के ऊपर से निकल गई है। प्रयास बढ़िया था श्रीकांत का, लेकिन ये 4 रन मिलेंगे जो कि भीम गर्जना को जीत की ओर लेकर जाएंगे। अब 13 गेंदे 14 की जरूरत। रवि मेड़े के बल्ले से आता हुआ यह चौका, 58 रन 6 विकेट, 13 गेंदे 14 की जरूरत। ये 4 रन मिलेंगे, 12 गेंदों में 9 की जरूरत। तो 12 गेंदे 10 की जरूरत। 6 ओवर की समाप्ति के बाद भीम गर्जना वॉरियर्स 62 रन 6 विकेट के नुकसान पर। रवि मेढ़े, रवि मेढ़े जो भीम गर्जना वॉरियर्स के टीम ओनर है और अब
12 गेंदे 10 की जरूरत, 6 ओवर 62 रन, 6 विकेट। ये फिर से फाइन लेग की तरफ 4 रन, खराब गेंदबाजी। कोमल तायड़े के बल्ले से आता हुआ यह चौका। अब 11 गेंदे 6 की जरूरत। भीम गर्जना वॉरियर्स के टीम ओनर रवि मेड़े, जिन्होंने 5 गेंदों में 11 रनों की एक बेहतरीन पारी खेली है, उनकी तारीफ होगी रवि मेड़े की। साथ ही में तारीफ होगी कोमल तायड़े की। टॉप ऑर्डर के बल्लेबाज कुछ खास नहीं कर पाए थे, लेकिन लोअर मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों ने इस मुकाबले में जान लाने का काम किया है। गौरव शिरसाट ऑफ स्टंप के बाहर, सिंगल मिलेगा। सुनील अप्पा चीते की फुर्ती से इस गेंद को रोकते हुए जानते हैं एक एक रन का महत्व। अब 10 गेंदे 5 की जरूरत और भीम गर्जना वॉरियर्स के टीम ओनर रवि मेढ़े स्ट्राइक पर, और इस छक्के के साथ रवि भाऊ मेढ़े ने भीम गर्जना वॉरियर्स को जितवा दिया है। बहुत बढ़िया पारी और कांग्रेस भीम गर्जना वॉरियर्स। अगले मुकाबले को जल्द से जल्द शुरू करें। भीम गर्जना वॉरियर्स की टीम ने इस मुकाबले को 4 विकेट से जीत लिया है। और बंटी सोनू ने 38 रनों की बेहतरीन पारी खेलने वाले बंटी भालेराव, जो कि मैन ऑफ द मैच के, माफ कीजिए, कोमल तायड़े 15 गेंदों में 20 रन और 3 विकेट। ऑलराउंडर परफॉर्मेंस के लिए कोमल तायड़े को मैन ऑफ द मैच का पुरस्कार दिया जाएगा, लेकिन इस मुकाबले में सबसे ज्यादा रन बनाने वाले बैटर थे बंटी सोनू ने, उनकी भी तारीफ होगी। चला, पंचांना विनंती असेल आणि आयोजकांना विनंती असेल, पुढचा सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे।